आज कळवा मुंब्रा विधानसभेतील अनेक आमच्या उत्तर भारतीय भावांनी बहिणींनी आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एका अपेक्षेने आज आमच्याबरोबर ते जोडले गेलेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटामध्ये असताना आज त्यांनी अनेक दबाव म्हणजे इथे येत असताना देखील रिक्षा अडवण्याचं काम इथपर्यंत न पोचण्याचे प्रयत्न करण्यात आले, पण कुठल्याही दहशतीला न घाबरता आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मध्ये प्रवेश केला आणि त्यांनी आपल्या व्यथा प्रेससमोर देखील मांडल्या की उत्तर भारतीयांचं जे शोषण खास करून कळवा पूर्वमध्ये विद्यमान आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाडांकडून केलं जातं। उत्तर भारतीयांची, माझ्या माता भगिनींची, माझ्या भावांची मतं तर पाहिजेत, पण उत्तर भारतीय समाजाला जो सन्मान द्यायला पाहिजे हा कधीही त्यांच्याकडनं देण्यात येत नाही। साधं त्यांनी उदाहरण दिलं की कळवा पूर्वला एखाद्या माणसाचा मृत्यू झाला तर कळवा पूर्ववरनं मनीषा नगरच्या स्मशानामध्ये त्यांना आणायला लागतं। 15 वर्ष आपण आमदार होतात आणि एक साधी स्मशानभूमी आपण कळवा पूर्वला करू शकला नाही। आपण छटपूजेसाठी घाट तिथे करू शकला नाही आणि म्हणून केवळ 2009 असेल, 14 असेल, 19 असेल, 24 असेल, त्यांचं जर आपण पुस्तक, प्रगती पुस्तक बघितलं तर तेच खोटे चित्र, खोटे वादे हे लोकांना आज पोलखोल झालेलं आहे। आणि याही पलीकडे जाऊन माझा सहकारी पंकज पांडे यांनी सांगितलं की डोंगरात आल्यावर, कळवा पूर्वमध्ये सातत्याने हिंदू मुस्लिम करायचं, पण त्याच करोडो भारतीयांची आस्था असलेले प्रभू श्रीराम मांसाहारी होते अशा प्रकारचं वक्तव्य डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी शिर्डी इथे केलं। त्यामुळे कायम सनातन धर्माचा अपमान, हिंदू धर्माचा अपमान करायचा, उत्तर भारतीयांचं शोषण करायचं, या सगळ्याला कंटाळून आज पंकज पांडे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद त्यामुळे कळव्यामध्ये ही वाढलेली आहे। पाकिटमारांची टोळी आहे असं त्यांनी संबोधलेलं आहे। जर मर्दाच्या वालात असेल तर दुसरं चिन्ह घेऊन ते लढले, भाजपसोबत गेले नसते, भाजपकडे गेले नसते। आता मला प्रश्न आहे की जे स्वतः विनयभंगाची केस झाल्यानंतर कुठल्या मनस्थितीमध्ये गेले होते, त्यामुळे फार त्यांनी बोलू नये। कब्रस्तानमधल्या मातीचं पाकिट कोणी खाल्लं, टॉरेंटचं पाकिट महिन्याला कोण घेतं, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मुंब्रा कळव्याच्या जनतेला माहिती आहेत। ज्यांच्यावर विनयभंगाचा केस आहे, ज्यांच्यावर 307ची केस आहे, ज्यांच्यावर खोटा पिटा आणि पॉस्कोचं षडयंत्र केल्याची केस आहे, यांना नैतिक अधिकारच नाही, पण सध्या त्यांच्या पायाखालची वाळू इतकी सरकली की बहुतेक मेंदूमध्ये केमिकल लोचा, तो मुंदाबाई पार्ट 2 होतं ना की डोक्यामध्ये केमिकल लोचा होतो, तो केमिकल लोचा त्यांच्या डोक्यामध्ये झालेला आहे। एकीकडे विकासाचे खोटी स्वप्न त्यांनी दाखवली, आज 15 वर्षानंतर तीच कळवा मुंब्र्याची जनता त्यांना प्रश्न विचारते आणि म्हणून विचलित होऊन अशा प्रकारचे आरोप ते करतायत। आम्हाला पाकिटमारांची टोळी म्हणण्यापेक्षा विनयभंग करणाऱ्यांचा सरदार, 307 करणाऱ्यांचा सरदार, खोटी पिटा पॉस्को करणाऱ्यांचा सरदार ही उपमा त्यांना देणं हे अधिक संयुक्तिक राहील। या देशामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधींची जी हत्या झाली याचं समर्थन कोणीही करू शकत नाही। जी त्यांची हत्या नथुराम गोडसेंनी केली ही निंदनीयच आहे आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या हत्येचं समर्थन होऊ शकत नाही, पण इतिहासाचे खोटे दाखले द्यायचे। या निवडणुकीमध्ये एकीकडे म्हणायचं की मी विकासाच्या मुद्द्यांवर
ही निवडणूक लढतोय, काही सोसायट्यांकडनं स्वतःच बोर्ड लावून घ्यायचे की साहेब तुम्ही आमचं एवढं काम केलंय, तुम्ही मतदारसंघामध्ये प्रचारासाठी आला नाहीत तरी चालेल, पण कळवा ब्रिज टू वाय जंक्शन याच्या बाहेर एकही पाऊल ते टाकू शकत नाहीत. मतदार त्यांना 15 वर्षाचा विकासाचा जाब विचारते. आपण जर बघितलं महाराष्ट्रातील पाटलांच्या उमेदवारीची आणि जागा वाटपाची आता चर्चा झाली आणि अंतिम चर्चा आहे ना आज सध्यापर्यंत. शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याची स्वतंत्रता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. कुठल्याही जातीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची स्पष्ट भूमिका आहे. आता दाखवत आहे हे इकडे असं दाखव. याच्यामध्ये बोलले नाही तर मग आम्हाला एवढ्या दादांनी शब्द दिले म्हणून आम्हाला हे बघितलं पाहिजे. थांब एक दाखवायची क्लिप अजून आहे ना, क्लिप लाव रे तो व्हिडिओ तसं बघ रे, ती क्लिप आहे आपल्याकडे नवीन शोधलं आहे आम्ही आता. एक मराठीमध्ये अजितदादांचा प्रश्न रिपीट करणं, मराठीमध्ये परत अजितदादांचं मला एक दाखवायचं आहे. एक क्लिप मला मुद्दामून मीडियाला दाखवायचे. ज्या वेळेला डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा 2014 सालीची निवडणूक लागण्याच्या आधी शपथविधी झाला होता, त्यावेळेला त्यांच्या सुविज्ञ पत्नी त्या क्लिपमध्ये बोलताना आहेत की आम्हाला मंत्रिपद माननीय अजितदादांनी जो शब्द दिला होता त्याच्यामुळे आम्हाला मंत्रिपद मिळालं. अशा प्रकारची क्लिप आहे, ती मी आपल्याला सगळ्यांना देतो. त्यामुळे जनाची नाही तरी मनाची लाज त्यांनी ठेवावी. एकीकडे म्हणायचं की मला मंत्रिपद हे माननीय अजितदादांनी जो शब्द दिला त्याच्यामुळे मिळालं आणि त्यांना पाकिटमार संबोधायचं. त्यामुळे जनाची नाही तर मनाची लाज ठेवा डॉक्टर जितेंद्र आव्हाड. लाव ना जोरात. हॅलो, दादानी शब्द दिला होता म्हणून मला पूर्ण विश्वास होता. TV9 ला क्लिप आहे. जय महाराष्ट्र. वैद्यकीय शिक्षण वैद्यकीय शिक्षण मंत्री. सर जिस प्रकार से चुनाव है दिन आगे आगे बढ़ते जा रहे हैं उसी प्रकार से टीका टिप्पणी भी बढ़ती जा रही है. जिस प्रकार से कलवा मुमरा में जितेंद्र आव्हाड की तरफ से अजितदादा के ऊपर टीका हुई, उन्होंने कहा है कि अजितदादा की जो साथ है वो पाकिटमारों की टोली है और वो अगर मर्द की औलाद होते तो वो बीजेपी के साथ नहीं जाते. मर्दानगी के बारे में जितेंद्र आव्हाड जी टिप्पणी न करे तो वो ज़्यादा बेहतर होगा. वो खुद अपने गिरेबान में झांक के देखे कि कब्रिस्तान के मिट्टी में किसने पाकिट लिया, टॉरेंट से हर महीना कौन पाकिट लेता है. माननीय अजीतदादा पवार साहब ये अपने वादे के पक्के हैं और जैसे जैसे चुनाव नज़दीक आ रहा है उनको अपनी हार दिख रही है, इसलिए ये बेबुनियाद आरोप वो करते हैं जिनके ऊपर स्वयं एक महिला नारी शक्ति का अपमान करने की विनय भंग का केस हो, एक महिला को झूठे पॉस्को और पीटा में षड्यंत्र करके गिरफ्तार करवाने का आरोप हो, अटेम्प्ट टू मर्डर 307 का आरोप हो, ऐसे जघन्य ऐसे अपराध जिन पे हो, वो कम से कम किसी और को संबोधन करते हुए अपने मन में अपने गिरेबान में झांक के देखे. जिस प्रकार से चुनाव है उसी चुनाव के चलते आपके राष्ट्रवादी में कुछ हिंदी भाषी सेल के पदाधिकारियों ने प्रवेश किया है. किस प्रकार से इसका फायदा आपको? आज कलवा पूर्व से उत्तर भारतीय समाज के सभी सम्माननीय पदाधिकारियों ने 15 साल से जो डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहब के साथ थे उन्हें छोड़कर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में माननीय अजीतदादा पवार साहब के नेतृत्व पे विश्वास रख के प्रवेश किया है. हमेशा
उत्तर भारतीयों के वोट लेकर उत्तर भारतीयों का जो शोषण डॉक्टर जितेंद्र आव्हाड कर रहे थे, उसका कथन स्वयं पंकज पांडे जी इन्होंने किया। 15 साल से विधायक होके, मंत्री होके भी कलवा पूर्व में जब भी किसी हिंदू की अकस्मात मौत होती है तो उसे अंत्यविधि के लिए शमशान की सुविधा भी 15 साल में जो दे न सके, जो छठ पूजा के लिए मेरी माता बहनों के लिए घाट न बना सके, हमेशा से हिंदू मुस्लिम का राजकारण वो करते रहे और स्वयं करोड़ों करोड़ों हिंदुओं की आस्था प्रभु श्री राम मांसाहारी है, ऐसे कथन करने वाले डॉक्टर जितेंद्र आव्हाड हमेशा से हिंदू धर्म का अपमान करते आए हैं। और आज मेरे उत्तर भारतीय समाज ने ये स्पष्ट कर दिया कि उनके 15 साल के शोषण से तंग आकर माननीय अजीत दादा पवार साहब के नेतृत्व पे विश्वास रखकर हम राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में प्रवेश कर रहे हैं। पंकज पांडे और उनके साथ आने वाले सभी मेरे सहकारियों का अध्यक्ष इस नाते से मैं स्वागत करता हूं और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ताकत कलवा पूर्व में उनके आने से बहुत बड़ी है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।